रामनवमीसाठी विजय बडेने केलेलं आंदोलन हट्ट त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी आणि शासन प्रशासनाचा एक नपुंसक भाग आहे की अमुक वर्गाला वाईट वाटेल तमुक वर्गाला वाईट वाटेल म्हणून भारतीय परंपराच बंद करायला निघालेले आहेत। मुळात जो मार्ग पारंपरिक आहे जो भारतात आहे, आम्ही कुठच्या तालिबानमध्ये पण गेलो नाहीये, पाकिस्तानमध्ये सुद्धा गेलो नाही, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा गेलो नाही। आम्ही आमच्या पितृदेवतांच्या पुण्यभूमीमध्ये परंपरागत चालत आलेला आमचा कुलाचार रामनवमीच्या रूपाने पाळतोय। त्याला कुणाच्या भावना दुखत असतील तर तो वर्ग नेमका कुठचा आहे तो शोधावा लागेल, त्यांच्या धारणा कुठच्या आहेत ते शोधावं लागेल, त्यांची नेमकी योजना काय ते पण शोधावं लागेल। मध्यंतरी चेन्नई हायकोर्टाने आपल्या कायद्याचा अभ्यास असलेले आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना आपल्याला माहित झालेलं आहे, चेन्नई हायकोर्टाने एक जजमेंट दिलेलं आहे। तामिळनाडू मधल्या एका तालुक्यामध्ये हजारो वर्षांपासून ज्याचा रेकॉर्ड सापडत नाही, ब्रिटिशांच्या आधी पण होतं, ब्रिटिश काळात रेकॉर्ड सापडतोय, नायर लोकांचं राज्य होतं तेव्हाचाही रेकॉर्ड सापडतोय, तंजावरला तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मराठी गेले तेव्हाचाही इतिहास सापडतोय। तालुक्यामध्ये रथयात्रा निघायची वार्षिक शुद्धीकरणासाठी की सगळ्यातल्या घरात इडापिडा जाऊ देत, त्या आध्यात्मिक धारणा आहे आमच्या भारतीयांची, वातावरण शुद्ध व्हावी म्हणून। आता त्या तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाची संख्या वाढली, ताबडतोब मुस्लिमांनी तिकडच्या तहसीलदारला आणि जिल्हाधिकाऱ्याला ब्लॅकमेल केलं की अल्लाह सोडून आम्ही कोणाची इबादत करत नाही आणि आम्हाला दुसऱ्या कुठच्याही मिरवणुका गेल्या तर आम्हाला पाप लागतं। कुफ्र म्हणजे नॉन इस्लामिक लोकांनी केलेली उपासना, अल्लाह सोडून दुसऱ्या देवतांची उपासना करणं म्हणजे कुफ्र करणारा समाज आम्हाला दिसला तर आम्हाला नापाक होतो आम्ही। तर त्या जिल्हाधिकाऱ्यांनी असेच रिस्ट्रिक्शन जसे आता विजयवर टाकले जात आहेत शिरसाळामध्ये की इथून रामनवमी काढू नका, तिकडून काढू नका। रामाच्या देशामध्ये रामनवमी कशी साजरी, कुठून साजरी करायची, कुणाच्या आई बहिणीवर आम्ही शिव्या दिल्या आहेत का, कुणाला जातीला मारा धर्माला कापा असं म्हटलंय का? आमच्या धार्मिक आस्था आहेत आणि त्या आस्थेचं मूर्तिमंत रूप राम मंदिर या केंद्र सरकारने आज भव्य दिव्य स्वरूपात उभं केलेलं आहे। एवढं जगजाहीर होऊन सुद्धा भारतीयांच्या राजकीय भूमिका, भारतीयांची आध्यात्मिक भूमिका, भारतीयांची सामाजिक सांस्कृतिक बैठक भारतामध्ये नसणार तर कुठे असणार? आणि जे भारतीय प्रामाणिकपणे अगदी अहिंसक मार्गाने प्रामाणिकपणे निर्मळ आपल्या चरित्राने ते सगळे सण साजरे करत असताना धर्मांतरित झालेल्या लोकांना वाईट वाटतंय। अरब गेले, तुर्क गेले, हबशी गेले, इंग्रज, पोर्तुगीज, डच गेले, पण त्यांनी बाटवलेले इथे बाडगे राहिले आणि बाडगे भीतीने बाटलेले आहेत। असे काय ते खूप मोठे हे नाही, त्यांना त्या काळात घाबरवण्यात आलं, ते गळ्यावरची सुरी सुनतेवर गेली आणि सुनता करून बाटलेली लोक जी आमच्याच रक्ताची आहेत पूर्वीची, आज सुद्धा जुन्या ब्रिटिश काळातले जन्मदाखले बघितले तर हिंदू मुस्लिम लावतात, हिंदू बौद्ध लावतो, हिंदू जैन लावतो, हिंदू शीख लावतो, हे प्रत्येक जातीच्या पुढे हिंदू लागतो। तो जो सामूहिक हिंदू आहे तो आपल्या सगळ्या पितृदेवतांच्या पूर्वजांच्या रक्ताची ओळख आहे।